मोठाच आनंद. सायकल आहे त्याला आनंद वाटू लागला. आता आपल्याला सायकलवर टांग मारले चालला म्हणजे नाही इकडं तिकडं लढदोलच चालला. पण मोठा चढ लागला रेल्वेनं उतरावं लागलं. ढकलीत सायकलला चालला. पाठीमागून मोटरसायकलवर आला पिक पिक पडा सायकल निघून काय सायकलचं खरं. मोटरसायकल असायला मोटरसायकल पाहिली सायकलचा आनंद त्याला आता मोटरसायकल मध्ये आनंद वाटू लागला. योग असा त्याला मोटरसायकल. मग काय मजेत ऍक्टिव्ह चालला मोटरसायकल. पण जोराचं वादळ सुटलं. जोराचा पाऊस आला. शेवटी याला मोटरसायकल उभी करून कुठंतरी निवाऱ्याला जावं लागलं. पाऊस उघडेपर्यंत तिथे थांबावं लागलं. पाऊस उघडला मग आता मोटरसायकलवर बसला चालला. पुढे योग असा हा चाललाय. पाऊस पडलेला खड्ड्यात पाणी साचलेला हात चाललाय. पाठीमागून जीप आली अशी जोराने ती गेली का खड्ड्यातलं सगळं पाणी उडालं मोटरसायकलच्या. तो मला हे काय उघड्या वाहनाचं काय खरं नाही. खरी जीप गाडी असायला आता हे तासभर सांगत बसतो तुम्हाला. याचा एक अर्थ आपण लक्षात घ्या. आपण जे सुख भोगतो त्या सुखापेक्षा अधिक सुख का दिसू लागलं की त्या अधिक सुखाकडे पाहून पहिलं सुख सुख राहत नाही. ते सुख दुःखात रूपांतरित. परंतु दासाच्या जीवनात जे सुख मिळतंय त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुखच नाही. आणि पलीकडे दुसरं सुख नसल्यामुळे हे सुख कधी दुःखात रूपांतरित होत नाही. हे सुख कायमचं सुखच राहतं. सर्व काळ त्याला सुख भोगायला ते मिळतं. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सदा भोगिती. सदा भोगिती दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. एक असं लक्षात येतं सुख मिळणं आणि दुःख मिळणं याची एक शास्त्रात थोडीशी प्रक्रिया सांगितलेली आहे. काय सुख मिळण्याकरता पुण्य लागतं आणि दुःख हे पापामुळे येत असत. पुण्य हे सुख देतं, पाप हे दुःख देतं. हा जर निश्चित असा नियम आहे तर दासाच्या जीवनात दुःख कधीच नाही आणि सुख कायमच मिळतं. हे कसं काय? पाप असलं की ते दुःख देणारच आणि सुख मिळण्याकरता पुण्याची गरज आहे. मग दासाच्या जीवनात दुःख नाही आणि सुख सुख आहे. मग याकरता त्याच्या जीवनात ही प्रक्रिया घडते का? तुकोबाराय म्हणतात निश्चितच तीच प्रक्रिया घडते. जिथे तो दास वास्तव्य करतो तिथे काय घडतं की ज्यामुळे याला दुःख कधीच नाही आणि सुख सुख आमचं मिळतं. तुकोबाराय ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. तेथे वसती हरीचे दास Bunda
दासाच्या जीवनात ती प्रक्रिया घडून जाते. तो जिथे दास वास्तव्य करतो तिथे पुण्यच पुण्य पिकलं जातं आणि पाप नष्ट होऊन जात. का बरं? तर दास जिथे वास्तव्य करतो तिथे तो नित्य नामचिंतन करत असतो. ज्यांनी हाच धंदा गोविंदाचे प्रवाणे सदा नाम घोष करू हरी करा. आम्हा नामाचे चिंतन नाम कृष्ण नारायण तुका म्हणे क्षण खाता जिंता नाही समजू. आठही प्रहर 12 मास निरंतर नकळे दिवस की राती नकळे दिवस की राती अखंड लागले से आणि त्यामुळे आनंद लहरीची गती वर्णने किती तया सुखा. आनंद लहरीची गती तेथे सुखाचा कंद. नित्य नामचिंतन घडत असतं आणि नामचिंतनाची ही महान शक्ती आहे. नामचिंतन दुहेरी फलदायी आहे. दुहेरी फलदायी कसं? नामचिंतन पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देतं. नामस्मरण जिथे चालते तिथे पाप हरे उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लया क्षणमात्रात अनंत राशीच्या राशी जरी असल्या पापाच्या तरी लयाला जातात नाही, जळून जातात. जळतील पापे जळून भस्मसात होतं पाप आणि पुण्य इतकं तयार होतं की पुण्याची गणना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण? नामस्मरण पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देतं.
शास्त्रात अन्य काही साधनं सांगितलेली आहेत, पण ती काही साधनं फक्त पाप घालवण्यास समर्थ आहेत, पण ते पुण्य देत नाहीत. काही साधनं पुण्य देतात पण पाप घालवत नाहीत. परंतु नामस्मरण असं साधन आहे की ते पापही घालवतं आणि पुण्यही देतं. शास्त्रात प्रायश्चित्त कर्म सांगितलेले आहेत. प्रायश्चित्त कर्म जर आपण केली तर त्या प्रायश्चित्ताने आपलं पाप जातं, पण आपल्याला पुण्य मिळत नाही. ते प्रायश्चित्त पाप घालवतात पण आपल्याला पुण्य देत नाही. आपण दान जर केलं तर दानाने पुण्य मिळतं, पण दानाने पाप जात नाही. प्रायश्चित्ताने पाप जातं पण पुण्य मिळत नाही. पण नामस्मरण असं साधन आहे की ते पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करतं. म्हणून नित्य नामचिंतन घडत असल्यामुळे पाप तिथे राहू शकत नाही. पुण्य पुण्य अफाट पिकलं जातं. पिके म्हणजे काय पीक आलं यावर्षी, खूप पिकालं. बारे वा, याला म्हणतात पीक पिकले बरे, खूप अफाट नामस्मरणापासून अफाट पुण्य पिकलं जातं. त्याचं मोजमाप पुण्याची गणना भारत पुराणात म्हटले, घोषे नाम निर्वाण कारणम स्वलंगधी तस्य पुण्य फलम पार्थ वक्तुम शक्नोति को भूमी. भगवंताच्या नामस्मरणापासून जे पुण्य प्राप्त होतं ते किती हे वर्णन करण्यास कोण समर्थ. अफाट पुण्य तयार होतं आणि पुण्य तयार झालं की पुण्य हे सुख देतं आणि पाप संपल्यामुळे दुःख राहत नाही. दुःख येतं ते पाप असेल तर. तरी तयाचे सारखे असं म्हण पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगीची. पाप पिकल्यानंतर दुःख, पापच नाही, पापच संपलं दुःख संपलं. पुण्यात पुण्य पिकलं म्हणून सुख सुख मिळायला लागलं. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कोणी म्हणेल नामस्मरणाने पुण्य जाईल, पुण्य मिळेल, पाप जाईल आणि पाप गेल्यामुळे दुःख नाही. म्हणजे दुःख येते ते पापामुळे काही वेळेस, पण काही वेळेला पापच दुःख देतं असं नाही. काही वेळेला दुष्ट माणसंही एखाद्या सत्पुरुषाला छळायला येतात. दुष्टाच्या मनात कधी काही सांगता येत नाही. दुष्ट कुठे पोहोचतो, त्याला कुठे जायला काही वाटत नाही. म्हणून दुष्ट माणसं येऊन ते त्रस्त करून मग तर दुःख भोगण्याची पाळी येईल की नाही दासाला. नाही, पापापासून पाप संपलं. पण दुष्ट माणसं येऊन प्रतिकार करण्याची दासाची जर क्षमता नसेल तर ती त्या दुष्ट प्रवृत्तीची माणसं त्या दासाला त्रस्त करून दुःख देणारच. तो गोवाऱ्या म्हणतात तुमचं म्हणणं ठीक आहे, पण दासाच्या जीवनात कोणी बलाढ्य शक्ती जरी दुःख देण्याकरता आली तरी दासाच्या संरक्षणाची मोहीम देवाने राबवलेली आहे, तयार केलेली आहे. ती देवाची संरक्षण मोहीम, देवाचं संरक्षण खातं भक्ताला किती कवचात ठेवतं. कोणाचे कसं दुःख येऊ शकत नाही. त्याकरता काय देवाची योजना आहे. अभंगाच्या तिसऱ्या Yeah.
शकत नाही. दुःख देण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला तरी भगवंताचं संरक्षण खातं, त्याचा प्रतिकार करतं. दासाला दुःख पाहूही देत नाही, पाहू देत नाही. नेदी दुःख देखो दासा नारायण, ठेवी निवारण आले आधी. नेदी दुःख देखो दासा नारायण, नारायण दासा दुःख देखो नेदी. नारायण आपल्या दासाला दुःख पाहूही देत नाही. मग ते जात कुठं? ठेवी निवारण आले आधी. अगोदरच तो त्याचं निवारण करतो. कसं निवारण करतो? निवारण करण्याकरता देवाजवळ एक साधन आहे, एक शस्त्र आहे. कोणतं? सुदर्शन चक्र. त्या सुदर्शन चक्र भक्ताच्या रक्षणाकरता सारखं फिरत सारखं. भगवंताने सुदर्शन चक्र तेवढ्या करताच वापरलेलं आहे. शंख चक्र गदा आयुधे अपार, वागवितो भार भक्तासाठी. भक्ताच्या रक्षणाकरता घेऊन या चक्र गदा भक्ता राखे पाया. भक्ताचं संरक्षण एवढ्या करता सुदर्शन चक्र आहे. म्हणून कोणती बलाढ्य शक्ती जर दासाला भक्ताला दुःख द्यायला आली तर सुदर्शन चक्र त्याचा प्रतिकार करतं, त्याला संपवतं, पण दासाला धक्का पोचू देत नाही. प्रसिद्ध उदाहरण देतो आपल्याला. मग कोणी का असेना ती बलाढ्य शक्ती वाईटच असो असं नाही, काही चांगले माणसं दुसऱ्याला त्रास देतो. मग भगवान तो कसाही चांगला असला, किती चांगला असला, कोणी असला, पण भक्ताला जर त्रस्त करत असेल तर भगवान त्याची गय करत नाही. मग तो ऋषी जरी असला तरी ऋषीची भगवान कदर करत नाही. दासा पुढे विठ्ठल अंबरीश राजाला दुर्वास मुनी छळायला आले. मला निमंत्रण दिलं आणि मी यायच्या आत पारणं सोडली. माझा अपमान केला, प्रचंड अपमान केला. क्रोधाविष्ट झाले दुर्वास मुनी आणि आपली जटा उपटली. जटेतून कृत्य निर्माण केली आणि ती कृत्य लगेच दुर्वास मुनीने अंबरीशावर सोडली, अंबरीशाला नष्ट करण्याकरता. परंतु अंबरीशावर दुर्वास मुनीने ती कृत्य सोडल्याबरोबर तिथे सुदर्शन चक्र प्राप्त झालं आणि त्या सुदर्शन चक्राने ती कृत्य नष्ट केली. अंबरीशाला धक्का नाही, ती कृत्य नष्ट झाली, पण सुदर्शन चक्र थांबलं नाही. सुदर्शन चक्र विचार करू लागले, ही कृत्य सोडली कोणी? सोडली कोणी? कुत्र्यात आणि वाघात फरक आहे. कुत्र्याला जर आपण दगड मारला तर ते कुत्रा तो दगडाच्या मागत राहतो, दगडाच्या मागं पडतो. पण वाघाला जर गोळी झाडली तर वाघ गोळी आली कुठून तिकडे धावतो, नारडीचा बोट घेतो. तसं सुदर्शन चक्र पाहू लागलं, या भक्तावर ही कृत्य सोडली कोणी? दुर्वास मुनीने. मग ते सुदर्शन चक्र दुर्वास मुनीच्या मागे लागलं, सारखं चालत होतं. दुर्वास हा छळू सुदर्शन त्याशी जायचं फिरे फिरे सुदर्शन. किती दिवस माहित आहे? 1 वर्षभर. 1 वर्षभर दुर्वास मुनी पुढे पडतात, सुदर्शन चक्र मागे जावत चालले. सारखं भयभीत झाला, भयंकर दुःखी झाला. दुर्वास मुनी विचार करू लागला, माझं रक्षण कोण करील आता? आता मी संपलो,
लक्षात आलं चला शंकराकडे जाऊया आपण. दुर्वास मुनी शंकराकडे गेले. शंकर भगवान म्हणू लागले की मुनीजी तुम्ही माझ्याकडे आलात पण उपयोग नाही का, ते सुदर्शन चक्र भगवान विष्णूच आहे, माझं त्याच्यावर काय चालणार, मग मी काय करू. विष्णूकडे जा. दुर्वास मुनी विष्णूकडे गेले. तेव्हा आपलं सुदर्शन चक्र मला सारखं जाळतंय. भगवान विष्णू म्हणू लागले जरी ते सुदर्शन चक्र माझं असलं तरी सध्या त्याच्या मतदारसंघात त्याच्या प्रचाराकरता त्याच्या रक्षणाकरता त्याची नियुक्ती असल्यामुळे भक्ताचा त्याच्यावर अधिकार आहे, अंबरीषीचा अधिकार आहे, माझा त्याच्यावर अधिकार राहिला नाही. मग काय करू. तू अंबरीषीकडे जा. शेवटी दुर्वास मुनीला अंबरीषीकडे यावं. ज्याचा आपण छळ केला त्याचेच पाय धरायला यावं लागले. दासाची किती शक्ती आहे लक्षात घ्या. दासाचं काय सामर्थ्य आहे. शेवटी दुर्वास मुनी आले, हात जोडले. अंबरीष राजा म्हणतो तुम्ही हात जोडायचे. आणि हे सुदर्शन चक्र मला सारखं जाळते तेव्हापासून आणि त्याला मी शांत करतो. मग अंबरीष राजाने सुदर्शन चक्राचं स्तवन केलं. मग ते शांत झाले. कोणतीही बलाढ्य शक्ती दासाच्या जीवनात दुःख देऊ शकत नाही. अनेकांनी प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्यांना दुःख भोगण्याची पाळी आली, पण दासाच्या रक्षणाकरता भगवंताची ही योजना आहे. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडवलेली. स्वतः नुसतं सुदर्शन चक्रावर सोपून राहत नाही, तोही फिरत असतो, तोही लक्ष देत राहतो, भक्ताच्या मागे राहतो आणि पुढे राहतो. कदाचित पुढून त्रास होईल भक्ताला, कधी मागून त्रास होईल, म्हणून भगवान निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवले. मागे पुढे भक्ताच्या जीवनात कुणी बाधा आणू शकत, कोणी दुःख देऊ शकत नाही. कोणी असं म्हणेल कुठल्याही दुःखात जरी सुटला तरी एक दुःख मात्र अपरिहार्य आहे. कोणतं दुःख. मृत्यूचं, काळाचं. सगळ्यातून सुटका होऊ शकेल पण काळ मात्र त्याला नेल्याशिवाय राहत नाही. काळाचा तरी प्रहार होईल की नाही त्याच्यावर, काळ तरी त्याला दुःख देईल की नाही. तुकोबाराय म्हणतात नाही, काळाचीही नामधारकावर सांगता चालत नाही. तुका म्हणे नामधारकावर काळाचं बळ चालत नाही. तुका म्हणे भेने काळ नाही तेने राणी. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कडी काळाचा रीग नाही. काळाचा तिथे प्रवेश नाही. काळाच्या अधिकार क्षेत्रात इतर येते. अवघाचे आकार ग्रासेला काळे पण एकते निराळे हरीचे नाम मात्र काळाच्या अधिकाराच्या बाहेरच आहे. काळाची सत्ता नामधारकावर चालत नाही. म्हणून एकदा या काळाची चूक झाली. काळाचे दूत एका नामधारकाला गेले धरायला, परंतु तिथे असा मार खाल्ला त्या दूतांनी. शेवटी ते दूत यमाकडे गेले आणि यमाला म्हणतात आमचा राजीनामा घ्या, आम्ही काही कामावर राहत नाही. का त्या विष्णुदूतांनी आपल्या कार्यक्षेत्रात का हस्तक्षेप करावा. त्या पाप्याला अजा मिळाला अन्याकरता आम्ही गेलो होतो, पण त्या विष्णूच्या दूताने
त्यांनी आम्हाला प्रहार केला, मार दिला आणि त्याला आपल्या कार्यक्षेत्रात त्याचं काय काम, आम्ही काम करत नाही. येऊन असं नका करू. आपण त्यांच्याशी याबाबत सूक्ष्म त्यांच्याशी बोलू. देवा, हे तुमचे दूत आमच्या कार्यक्षेत्रात का हस्तक्षेप करतात, जाऊ म्हणे. म्हणून बघा, यम आपल्या दूतांना बरोबर घेऊन गेला भगवंताकडे आणि भगवंतांना सांगितलं, देवा, तुमच्या दूतांनी अतिक्रमण केलं, आमच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला. का? त्या पाप्याला आमचे दूत आणायला गेले होते, हे तुमचे दूत तिथे आले, त्यांनी मार दिला आमच्या दूतांना. कोण आला होता आमचा? अरे पण कोण होता? 555 नंबरचा दूत होता. मी त्याचा नंबर टिपून घेतलाय. भगवंताने 555 नंबरचं बटन दाबलं, त्याला बोलून घेतलं. अरे तू त्या यमदूतांना मार दिला आणि तो कोण पापी अजमेर त्याला घेऊन आला? हो म्हणे. का बरं? ते पापी त्याचा गेलाय, तू कसं आलं? म्हणे, देवा, जो नामस्मरण करतो ते कोण असं गेले? म्हणजे मग ते आपलं गेलंय. नामस्मरण करतो ते त्याचं गेलंय नाही. म्हणून त्याने नारायण नारायण असं नाम घेतलं, मग ते गेलंय कोणाचं झालं? म्हणजे मग भगवान म्हणतात, यमा, तुमच्या दूतांची चूक झाली. नारायण नाम त्याने घेतलं होतं म्हणून नामस्मरण करणाऱ्यावर तुमचा अधिकार नाही. येऊन लागलं, कार्यदूतांनो, हा सगळ्यांना तो जर नारायण नाम घेत होता तर तुम्ही, अहो, नारायण नाम त्याने घेतलं पण देवाचं नाही. मग आपल्या मुलाचं, त्याने आपल्या मुलाला हाक मारली, मुलाचं नाव नारायण होतं, त्या मुलाला तो हाक मारत होता, नारायण नारायण. येऊन लगेच म्हणला, देवा, ते नीट तपशील बघा त्याचा. नारायण नारायण नाव म्हणजे तुमचं नाही घेतलं, त्याने आपल्या मुलाचं नाव घेतलं, मुलाला हाक मारली होती, तुमचं नाही. भगवान म्हणतात, यमा, किती रे तू वेडा. अरे ते नारायण नाम माझंच आहे, ठेवलंय मुलाला. मुलाला ठेवलेलं आहे, ते मुलाचं नाही, ते आहे माझंच आहे. म्हणून माझंच नाव त्याने घेतलेलं आहे, तुमचा अधिकार तिथे नाही. तुला आता सांगून ठेवतो, परत तू जा आणि सगळ्या दूतांची एक मीटिंग घे, सर्व दूतांना हात तर सर्वत्र सील दे, त्यांना सांगायचं तुम्हीच अतिक्रमण करू नका, तुमच्या दूतांना सांगून ठेव. मग यम आला, त्याने सगळ्या दूतांना बोलवून घेतलं, मीटिंग घेतली आणि सांगितलं, दूतांनो, हे बघा, आपलं अधिकार क्षेत्र कोणतं आहे? कोणतं? पिणारे, भलत खाणारे, भलत काही करणारे, वाईट कृत्य करणारे जे जे आहेत ती एवढी आपली गिऱ्हाईक. जे माळकरी आहेत, नामचिंतन करतात, हरिपाठ करतात, समाजसेवा करतात, दीनदुःखितांची सेवा करतात, सत्कर्म करतात, नामचिंतन करतात, ते आपले गिऱ्हाईक नाही. लक्षात घ्या, तिकडं आपण जायचं नाही. नका जाऊ तया. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, तेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा त्या नामधारकाच्या गावाला जायचं नाही, नवे नवे त्यांच्या शिवेवरही जायचं नाही. का? सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. त्या नामधारकाच्या शिवेपर्यंत सुदर्शन चक्रासारखं फिरत असत, म्हणून तुम्ही त्याच्या आत जायचा प्रयत्न करायचा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. सुदर्शन फिरे फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. जेथे वसते हरीचे दास पुण्यके पापानाश. कोणी असं म्हणेल तुकोबार आहे, ठीक आहे, त्याच्या रक्षणाकरता भगवान तत्पर असतो, तो जिथे कुठे वास्तव्य करत असेल तिथे. पण ज्या वेळेला तो
आपल्या घरी राहत असेल समजा, म्हणजे घरच्याचं दासांचं जर जमत असेल, बहुतेक घरच्याचं दासांचं जमत नसतं. देह भक्तीकडे परमार्थाकडे जो लागला त्याचं घरच्यांचं जमत नाही. घरचं म्हणतात हे बिघडले, आमचे गुरु होते आहे ह्याची पीस हे निवडलं. देवाचा भक्त तो देवासीच गोड आणि काशी चाड नाही त्याची. कवनाचा सोयरा नव्हेच सांगावे अवघिया हाती अंतरला. माझे ऐसे तयान म्हणती कोणी असे राणी वनी भलते काही. राणी वनी भलते काही असे कोणी त्याला आपलं म्हणत नाही. सर्वांनी त्याला सोडलेलं असतं अवघिया हाती अंतरला. तो कुठे वास्तव्य करत असेल, समजा असा एकाकी होत असेल, त्यावेळेला भगवान त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेत असेल. एकाकी विचारा भक्त कुणी नाही, त्या सगळ्यांनी सोडून दिले. पण जर त्या भक्ताचं घरच्यांचं जमत असेल आणि तो भक्त जर घरी राहत असेल तर तो आपल्या वलयात आला, घरी आला, आई वडील आले, भाऊ आला, मुलं आले, सर्व वलय आलं. मग भगवान तिथे काय दखल घेत नसेल त्या घरी, म्हणतात नाही. घरी देखील भगवान किती लक्ष घालतो सांगू तुम्हाला, किती लक्ष घालतो. तुकोबरा अभंगाच्या शेवट घरी म्हणे आला कामारी होय. भगवान हा भक्ताच्या घरी म्हणेल ते काम करणारा असा सेवक होतो, काम करणारा नोकर होतो. कामारी, कामाचा अरी तो कामारी असा अर्थ नाही करायचा मला. कामाचा शत्रू नाही. कामारी म्हणजे काम करणारा, याचं नाव कामारी. पुजारी म्हणजे पूजेचा अरी तो पुजारी का नाही, पूजा करणारा तो पुजारी. मापारी, माप करणारा तो मापारी. असं कामारी म्हणजे काम करणारा तो कामारी. भगवान कामारी होतो म्हणजे काम करणार होतो. भक्ताच्या घरचं कोणतंही काम करण्याची भगवंताला लाज वाटत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरी. उष्ट काढण्याची भगवंताची तयारी. आपल्याला उष्ट काढायची लाज वाटते. अरे हे पत्रावळी असा
मला सांगतो पत्रावळे बसला असं रागाने पाहिलं तो साहेबराव पटकन निघून जातो. रागाच्या भरात काय करेल काय सांगता येईल. आणि तो दूर निघून गेला. हा दुसऱ्याला विचारतो, अरे कोण होता रे? मला म्हणतो पत्रावळे काढायला. मी कोण आहे? मला म्हणतो पत्रावळे. आपल्याला लाज वाटते पत्रावळे काढण्याची, पण भगवंताला लाज वाटली नाही. भाविकाचे काज अंगे देव करी, काढी धर्मा घरी उच्छिष्ट ते. धर्माच्या घरी उष्ट काढण्याचं काम भगवंताने केलेलं आहे. लाज वाटते. उष्टच काय, कोणतंही काम करण्याची देवाला लाज वाटत नाही. तयाचे न कायसे निहित नजे मी. भगवान म्हणतात कोणतंही काम करण्याची मला लाज वाटत नाही. त्या भक्ताच्या घरची सर्व कामं भागल्या देवाचं काम आहे, पण देवाला तीही लाज वाटली नाही. चोखोबाची बहीण सुंदर हे चरित्र आलेलं आहे. एके दिवशी चोखोबऱ्यांच्या पत्नीच्या मनात आलं. चोखोबऱ्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई. सोयराबाई तिला असं वाटू लागलं की प्रसूतीचे दिवस आपले जवळ आले. तेव्हा आपल्या घरी कोणीतरी आणायला पाहिजे, म्हणजे माझं बाळणपण पाहते यांच्या दृष्टीने काही करायला होईल. म्हणून ती चोखोबऱ्याला म्हणू लागली, महाराज एक करा ना तुम्ही. म्हणे काय? तुमच्या बहिणीला घेऊन या नाही इथे, म्हणजे तुमची बहीण माझं बाळणपण पाहिजे आणि तुम्हाला जेवण खाण वगैरे सर्व कपडे सर्व पाहिजे. चोखोबऱ्याने विचार केला, झालीची आता काम सांगायला सुरुवात की काय काय सांगेल आपल्याला, काय काय करायला लागेल. आपल्या भक्तीत ही बाधा आहे, भक्तीला विघ्न आहे, काय करा. चोखोबऱ्याने विचार केला, एक करून आपण इथून निघून जाऊ. म्हणजे प्रश्न ऐकोन्या चोखा करीत विचार, कोणे ऐसा घोर वागवावा. नपुसका गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवेत. विचारलं नाही काय नाही, बहिणीच्या गावाला निघून गेले. आणण्याकरता नाही बरं का, फक्त इथून जावं म्हणून बहिणीच्या गावाला गेले. तिथे थांबले. दुपार झाली तरी हे अजून का जेवायला येत नाही. का त्याचं भजन तो सुटला असेल. अजून का जेवायला येत नाही. चोखोबऱ्यांची पत्नी सोयराबाई विचार करू लागली. 2 प्रहर झाले न येती भोजना, कांता विचारणा करीत असे. 2 प्रहर झाले, दुपारचे वेळ झाले तरी अजून हे जेवायला येत नाही. का? बरोबर आहे, आपली चूक झाली. आपल्या विरक्त पतिराज त्यांना आपण काम सांगितलं. कसा काय माझ्या बुद्धीत भ्रम निर्माण झाला आणि मला ही दुर्बुद्धी सुचली त्यांना काम सांगण्याची. विरक्तासे मी तो सांगितले काम, कैचा झाला भ्रम माझे बुद्धी. माझ्या बुद्धीत कसा भ्रम झाला कोणाचा? माझ्या विरक्त पतिराज त्यांना मी काम सांगितलं. देवा चूक झाली माझी, अशी चूक मी आता पुन्हा करणार नाही. देवा एक करा, तुम्ही त्यांना आजपासून मी कधीच संसाराची गोष्ट त्यांना सांगणार नाही. त्यांचं भजन, त्यांची भक्ती, त्यांचा परमार्थ. अहो पंढरराया अनाथ्यासी आता, न सांगे मी वार्ता संसाराची. संसाराची वार्ता मी त्यांना सांगणार नाही. पांडुरंगा त्यांना आणा, अशी सोयराबाई प्रार्थना करते.
देवाने विचार केला काय करावं आता, प्रसूतीची वेळ हिची जवळ आलेली आहे. आणि जर अशा वेळेला काही बाधा निर्माण झाली तर हे भक्तीला दूषण आहे. आणि पर्यायाने तो दोष माझ्यावर. म्हणून माझी जबाबदारी काय. देवाने विचार केला की आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. भक्त जाईना कुठे, भगवंताची जबाबदारी ही आहे. भगवान निघाले. होता चिते श्रमी प्रसूती वेळा आणि विठाई धावले तैवेळी. भगवान तिथून धावले. कसे धावले, काय झालं. चोखोबाची बहीण झाला शारद. बहीण बनले. चोखोबाऱ्यांची बहीण भगवान. गुडघ्यापर्यंत लुगडं, गाठोडं पोचका डोक्यात घेतले. सुटकेस मिळाली नाही त्याला मी काय करू. असं गाठोडं बांधलं डोक्यावर घेतलं. हे भगवंत रूपी बहीण आलेली आहे. दरवाजा बंद होता. थाप मारली वहिनी. दार उघडली. वहिनी उघडा द्वार हाका मारे. हाका मारतो आहे. आवाज आहे बहिणी सारखाच काढला बरं का. सोयराबाईला कळलं आपल्या ननंदेचाच आवाज आहे. आल्या बरं का जणू. मोठ्या आनंदात चिंतातूर असलेल्या सोयराबाई पण आनंदात उठल्या. दरवाजा उघडला. पाहतो तर खरोखरच ननंद. सोयराबाई काय म्हणते ऐका. बाई बरं झालं तुम्हाला देवाने पाठवलं. देवाने पाठवले का देवच आलाय. पण सोयराबाई म्हणते बरं झालं बाई तुम्हाला. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले. बरं झालं बाई तुम्हाला देवाने पाठवलं. पती माझे गेले कोणीकडे. माझे पती कुठे गेले कोणास ठाऊक. बरं झालं तुम्हाला देवाने पाठवलं. देव म्हणतात हा कशी काय मला देवाने बोलली दिली कोणास ठाऊक. उभा आले तुला भेटायला म्हणून. पण म्हणे बघा आता एक अशी परिस्थिती. भगवंत रूपी बहीण म्हणते बहिणी काही काळजी करू नका. आपण ते कुठे गेले जाऊ दे. ते कुठे असू दे. ते भजनातच असतील परमानंदात असतील. तुला काय करायचं मी आहे. तुला काळजी कर मी आहे. भगवंत रूपी बहिणीने चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. आता बाळंतपणातली कोणती कोणती कामं असतात इकडे पुढे नाही समजायची. त्या माताच ती कामं करू जाणं. त्यांना कधी घृणा येणार नाही, कधी लाज लज्जा वाटणार नाही, कधी कुत्सितता वाटणार नाही. मोठ्या उत्साहाने आवडीने ती कामं ते करणं. भगवंताने ती सर्व कामं केली. महिनाभर भगवान तिथे होते. महिनाभर मुलगा झाला. त्याचं नाव कर्ममेळा ठेवलं आणि त्याचं वारसही गाजवलं. कीर्तने ठेवलं. एक महिनाभर भगवान तिथे राहिले. महिना संपला. चोखोबऱ्यांनी विचार केला आश्विन वद्य पंचमीला आपण घर सोडले. आज कार्तिक वद्य पंचमी. महिना झाला. आता तिकडे मिठामीठ झाली असेल. आता काय घरी जायला हरकत नाही. म्हणून चोखोबराय तिकडून फिरले. याच्या मोबाईलची रिंग वाजली लगेच. याला कळायला उशीर नाही. भगवंताने लगेच भराभरी सुरू केली. भगवंत रूपी बहिणी कपडे भराभरी गाठोडा आपलं ते आवरायला लागले. सामान सोयराबाई म्हणते बाई चाललंय काय तुमचं भराभरीच काय चाललंय काय. सोयराबाई म्हणते बहिणी अगं विचार कर. महिना झाला ना मला. मी इकडे आले. तिकडं काय असेल. पोरांची शाळा त्यांचा डबा. काय परिस्थिती त्यांची तिकडं असेल. हे सगळं सोडून मी इथे राहिले तुझी अडलेली परिस्थिती पाहून. आणि अजूनही मी जर इथं थांबले तर माझे मालक मला रागावतील. जाते वहिनी आता आमच्या घराला. रागे भरतील मला धनी माझी. काय म्हणते रागे भरतील मला धनी माझी. सर्व ब्रह्मांडाचा धनी हा. याचा कोण धनी. पण हा म्हणतो रागे भरतील मला धनी माझी. भक्तीची ही महान शक्ती आहे. त्रैलोक्याच्या स्वामीला सेवक बनवते. विठ्ठला रागे भरतील मला धनी माझे. माझे मालक मला राग भरते. बहिणी मी आता
जाते. त्यावेळेला सोयराबाई म्हणून लागली, बाई एरवीच येणं वेगळं आणि हे आताचं वेगळं, हे बाळंतपण तुम्ही केले, तुमची काय चोरी मागणी करायला पाहिजे, बोलवण करायला पाहिजे, थांबा जरा, उद्या कारखान्याचा काला होईल, काला झाल्यावर ते येतील घराला, तुमची बोलवण करते, थांबा, उद्याच्या दिवस थांबा. ये उद्या घरधनी करतील बोलवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. उद्या ते बोलवण करतील, मी काय उत्तीर्ण होणार. त्यावेळेला भगवंत रूपी बाई म्हणते, बघ वहिनी, देवाने मला काही कमी केलं नाही, देवाने खूप मला दिले, वाटलं 5-10 साड्या मी तुला पाठवून देऊ, मला काय आता याला काय कमी हो. वहिनी तुला माझी बोलवण करायची का, तर खरं सांगू माझी बोलवण कशात हे लक्षात मान्य करी वहिनी तयाचे वचन, तेनेच कल्याण असे तुमचे. वहिनी त्यांचं वचन मान्य करा, त्यांच्या आज्ञेत राहत जा, त्यांना कधी वारीला जायला प्रतिबंध करू नका, त्यांना कीर्तनाला अडथळा आणत जाऊ नका, भजनाला अडथळा आणत जाऊ नका, त्यांना संसाराची कुठलीच गोष्ट सांगत जाऊ नका. मी आहे ना, तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेला फोन फिरवा, मी आहे तयार. माझी बोलवण ही करा की त्यांचं वचन तुम्ही पाळा, त्यात तुमचं कल्याण, त्यात मला समाधान. मान्य करी वहिनी तयाचे वचन, तेनेच कल्याण असे तुमचे. त्यांचं वचन मान्य करा, त्यात तुमचं कल्याण आणि त्यात आम्हाला समाधान. आता येते बरं, येते बरं, येतो नाही येते, जसं सोंग तसे संपादन. सगळ्यांना विचारलं आणि भगवंत रूपी बहीण बाहेर पडली आणि आला चोखा मेळा घराला. पुसोने सकाळासी गेला तो सावळा, पुसोने सकाळासी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घराला. सर्वांना विचारून हा सावळा परमात्मा निघून गेला आणि चोखोबाराय घराला आले. चोखोबाराय आल्यानंतर सोयराबाई म्हणते, काव सकाळच्या गाडीने आले असते तर काय झालं असतं, पहिल्या गाडीने आले असते, सकाळच्या गाडीने आले असते. चोखोबाराय म्हणतात, सकाळची काय दुपारची. अहो सकाळच्या गाडीने आले असते तर तुमच्या बहिणीची भेट झाली असती. म्हणजे अहो तुमची बहीण महिनाभर इथे बाळणपण केलं, सगळं काय केलं, महिनाभर इथं राहिले, काही मला चिंता काळजी नाही, तुम्ही सकाळच्या गाडीने आले असते, त्यांची तुमची भेट झाली असते. चोखोबाराय म्हणतात, तू काय बरळते का काय, अगं बहिणीच्या घरी पठ्ठ्या महिनाभर तिथं, बहीण तिथं, मी तिथं, इथं कोण बहीण आली, कुठली बहीण का, बरळते का काय. सोयराबाई म्हणते, अहो मी काय तुमच्या बहिणीला ओळखत नाही का, आता काय काल लग्न झालंय आपलं, मी चांगली ओळखते तुमची बहीण बहीण बहीण. अजून कदाचित स्टेशनवर असते, गाडी मिळाली नसेल, जा बघायला. आता याला काय गाडी धरायला जायला थांबायची काही गरज. चोखोबाराय जाऊन येत आहेत, अगं कसली बहीण. मग इथं तो पांडुरंग परमात्मा आला, तुझं भाग्य धन्य, तुला भेट झाली, महिनाभर सहवास लाभला. कैची बाई येथे आले पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटे झाले, तुझं भाग्य धन्य, तुला भेट झाली. बहीण कसली पांडुरंग त्याला, बहिणीच्या घरी तर मी तिथे होतो, बहीण तिथे होती. भगवान भक्ताच्या घरी येतो आणि कोणतंही काम भक्ताचं करतो, त्याला लाज वाटत नाही. तुका म्हणे घरी होय म्हणिया कामारी, भक्ताच्या घरचं सर्व काय काम करतो, सर्व काम करी न सांगता, समागम सर्व भावे हरी, असे भक्तांचे घरी काम न सांगता करी. म्हणून भक्त घरी जरी वास्तव्य करत असला तरी घरी भगवान लक्ष घालतो, कामारे सेवक होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीवनात एक लक्षात घ्या, भगवंताचं दास व्हा की तुमच्या जीवनात कुठलीच त्रुटी का कमतरता राहणार नाही. ज्ञानेश्वरा Thank you.
जेथे सुखाचा कल्लोळ जेथे वसते आहे ते दास पुण्यपिके पापानाश खरे सुदर्शन घेऊन या नारायण जेथे वसते आहे ते दास पुण्यपिके पापानाश तुका म्हणे हरी होय म्हणे आरा कामारी जेथे वसते आहे ते दास पुण्यपिके पापानाश. आपली सेवा संपली. तथापि जर काय असेल तर न्यूनता राहत नाही. सर्व पूर्ण असं जीवन म्हणतं पूर्ण स्वरूप परमात्माच ही सर्व दखल घेतो जबाबदारी घेतो. भक्ताच्या जीवनात देत नाही. आपण जीवनामध्ये अशी भक्ती करावी म्हणजे देवाचं दास देवाने दास व्हावं या भावनेने करू. पण देवाला आवडेल असे मात्र सेवा केल्याशिवाय देवाला आवडेल असं नसतं. निश्चित भगवान आपल्याला इथं आनंद दिल्याशिवाय राहणार. तुकोबांची फार मोठी मोलाची शिकवण आपल्याला एक अभंग फार मोठी चेतना देतो प्रेरणा देतो. मला असं वाटतं हा एक अभंग जरी आपण आपल्या नजरेसमोर ठेवला आणि या एका अभंगाप्रमाणे जरी आपण आपलं जीवन बनवलं सांगा अन्य काही गरज आहे कशाची. एक अभंग आपल्या जीवनाला पूर्णता आहे. असे तुकोबांचे हजारो अभंग आहेत. कोणता अजून कोणत्या वेळेला कोणती कशी प्रेरणा देईल चेतना देईल सांगता येत नाही. मला असं वाटतं जो तिथे थांबेल तुकोबांचा अभंग त्याला उठवून मुक्कामाला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. काय तुकोबांच्या अभंगातून प्रत्येक भूमिका दिसून येते. जो ज्या भूमिकेत असेल जो जिथे आडवा असेल जिथे थांबला असेल तुकोबांचा अभंग त्याला चालायला लागल्याशिवाय राहणार नाही. मुक्कामाला पोहोचल्याशिवाय असे तुकोबांचे हजारो अभंग. पण त्या काळात काही कुटील लोकांनी धर्म मारताना दगड बांधून ते ठेवायला लागलो. पण एक लक्षात घ्या बुडवणे खरे पण ज्या वेळेला जनतेत चर्चा सुरू झाली त्यावेळेला 5 दिवस ऐकून तुकोबांनी शेवटी निर्णय घेतला की आता देवाचं अस्तित्व संपायला लागले. लोक म्हणतात कसला देव तुम्हाला देवाने अवतारचना करायचं कसला देव आणि कसले तुमची भक्ती होता काय. देवाविषयी नास्तिकवाद आणि भक्तीविषयी होतांड असा गैरसमज ज्या वेळेला पसरायला लागला त्यावेळेला 5 दिवसानंतर मग तुकोबांना ज्या डोहात ते बुडवले होते ना मग त्याच डोहाच्या कडेला बसले. अनुष्ठान मांडले अन्न पाणी वर्ज केलं. देवा तुझं अस्तित्व तो सिद्ध करून दे. भक्तीचं महत्व जनतेच्या लक्षात आणून दे. तरच अन्न पाणी ग्रहण करेल नाही तर नाही. 13 दिवस झाले निश्चक्र करिता. शेवटी 14व्या दिवशी सकाळी बालवेश घेऊन श्री भेटला. नसवत आले बालवेश मधजवळी माझे केले सांग. भगवंताने दर्शन दिले 14व्या दिवशी आणि सांगितलं तुकोबारा तुमचे बुडवलेले अभंग बघा दगडाला घेऊन वर आले. नास्तिक लोकांना दृष्टांत झाले तेही आले डोहाकडे पाहत तर खरोखरच तरतात तेव्हा ह्या पण पाहुतात खरं जा बरं काढून आणा. आणल्या सोडून पाहिल्या कोरड्या 18 दिवस पाण्यात होते. 18 दिवस प्लॅस्टिकच्या कव्हर मध्ये नाही म्हणते असं नाही. तशा कोरड्याच्या कोरड्या उदका माझी वया ठेवली कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वेश्वर नव्हे असामान्य महिमा संस्थान. कोरड्याच्या कोरडे आणि तिथून मग आपल्याला तिथे ते दगडाला घेऊन तरले तिथे तरले मग आपल्या वाट्याला आले. ते जर बुडाले असते तर मला असं वाटतं आपणही बुडवलं. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा ते जिथे तरले त्या तारक जागेवरच त्याचं चिन्ह स्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं या उद्देशाने गाथा मंदिराची योजना देहूला राबवली जात आहे. त्या डोहावर त्या प्रासादिक स्थळी हे शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर करणं चाललेलं आहे. 9-10 कोटीचा हा प्रकल्प आता झालेला आहे. आतापर्यंत 6 कोटीचं काम झालेलं आहे. मंदिराचा पूर्ण सांगाडोबा झालेला आहे. भक्तनिवास सेवा झाले, कंपाऊंड झाले, महाद्वार झाले.
आता त्या मंदिरात फक्त प्राण निर्माण करायचा राहिला. जो प्रसंग दाखवायचे आहेत आता त्याला सुरुवातही झालेली आहे. अभंग पोवायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या विजेला पूर्ण गाथा हा मार्बलवर कोरला जाऊन लावला जाईल. त्याचा उद्घाटन सोहळा आपल्याला करायचा आहे येत्या विजेला. आणि तुकोबारांची भव्य अशी मूर्ती पंचधातूची तीही दिल्लीला तयार करायला दिलेली आहे. ते काम जोराने चाललेलं आहे. 11 लाख रुपयाला ती मूर्ती तयार करायला दिलेली आहे. आणि तो मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळाही आपल्याला विजेच्या दिवशी करायचा आहे. उत्तम असा मुहूर्त आलेला आहे. आणि दुसरं एक औचित्य असं आहे, तुकोबारांच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण होत आहे. शके 1530 ला तुकोबारांचा जन्म झाला. आता हे 1929 म्हणजे 399 वर्ष चालू आहे. माघ शुद्ध पंचमीला तुकोबारांचा जन्म झालाय. म्हणून येणाऱ्या माघ शुद्ध पंचमीला 399 वर्ष संपून 400 वर्ष लागेल. आणि येणारी बीज ही 400 वर्षाची असेल. म्हणून चतुशताब्दी जयंती महोत्सवी वर्षातच हा उद्घाटन सोहळा व्हावा, हे औचित्य साधावं म्हणून हा आम्ही गाथा मंदिराचा उद्घाटन सोहळा या वेळेला निश्चित केलेला आहे. बाकीची काही काम प्रकल्पातील जी राहिलेली आहेत ती हळूहळू त्याप्रमाणे होतील. परंतु गाथा मंदिर हे पूर्णत्वाने लोकांच्या दर्शनाला त्या दिवशी यावं, त्या दिवसापासून हे घडत जावं, अनेकांच्या अपेक्षा भावना वाढलेल्या आहेत. म्हणून आम्ही तो कार्यक्रम या विजेला करायचा निर्णय घेतलेला आहे. माझी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे की येत्या विजेच्या वारीला देऊला सर्वांनी जरुरी आहे. आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, त्र्यंबकेश्वरला जातो आणि देऊला येत नाही, हा मोठा दोष आहे. देहू आपल्या वारकरी संप्रदायाचं कलशस्थान आहे. काय झाला असे कळस, कळस आपण म्हणतो कळसाच्या दर्शनाला डावलतो असं होतं. उलट शास्त्र असं सांगते कळसाच्या दर्शनात देवतेचे दर्शन घडत असत. कळसाचं नुसते दर्शन घ्या. तुकोबारांचं दर्शन, तुकोबाराची वारी केली तर सर्व संतांची देवाची वारी होईल. म्हणून येत्या विजेच्या वारीला सर्वांना जोडूया. यावेळेला आपल्याला तिथे 8 दिवस गाथा पारायण आणि हरिनाम सप्ताह करायचा आहे. आणि सप्ताहातून ही मूर्ती स्थापना आणि उद्घाटन सोहळा करायचा आहे. तेव्हा फाल्गुन शुद्ध एकादशीला नाम सप्ताहाला प्रारंभ होईल. फाल्गुन शुद्ध दशमीला सर्वांनी तिथे मुक्कामी या आणि एकादशी पासून नाम सप्ताहाला गाथा पारायणाला प्रारंभ होईल. आणि थोडा वेळ जर अधिक असेल तर आम्ही आमच्या गावातून तुकाराम वाढून दिंडी सोहळा देऊला काढलेला आहे. पायी 4 दिवसाचा भक्त प्रवास आहे. 4 दिवस अगोदर या आणि दिंडी सोहळ्यात सामील व्हा आणि देऊला जाऊन आपण एकादशी पासून गाथा पारायण प्रारंभ करायचा आहे. तेव्हा सर्वांनी ही वेळ ध्यानात ठेवा, जरूर या. पूर्ववर्ती राहिलेलं काम जे आहे तर इथून सेवेतूनही बरीच मंडळी उरलेली आहे. आतापर्यंत दिलेल्या लोकांच्या सहकार्यातून इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि राहिलेली जी कामं आहेत त्या दृष्टीने राहिलेले बरेच आहेत. राहिलेल्यांनी लक्ष घालावं आणि आपल्या पोतीप्रमाणे यात सहभागी व्हावं. निश्चित त्याचा अनंत पटीने आपल्याला दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेकांनी लाखोंनी सहभाग दिलेला आहे. आमच्या पुणे जिल्ह्यातला फार मोठा वाटा आहे. त्याबरोबर नाशिक जिल्ह्याने मोठी साथ दिलेली आहे. अनेक लोकांनी इथूनही नमसे साहेब मंडळींनी लाखोंनी सहभाग दिलेला आहे. इतरांनाही त्याप्रमाणे प्रवृत्त केलेला आहे. इतरांकडूनही सेवा घडवलेली आहे. तरी त्याच्यातूनही काय कळलेले जे अजून असतील तर राहिलेल्या मंडळींनी इकडे लक्ष द्या आणि या सेवेतून वंचित राहू नका. अनंत पटीने त्याचा दुवा आपल्याला मिळेल. कोणी म्हणेल तिथे गेल्यावर आम्हाला पाहायला मिळेल, आमच्या इथे पाहायला काय मार्ग, तर आपल्या इथे पाहता यावं याकरता मी संत तुकाराम महाराज वाङ्मय प्रकाशन संस्था आणि आमचं एक वेगळा ट्रस्ट निर्माण केलं. त्यातून संतांचं वाङ्मय प्रकाशित केलं. ते उच्च प्रतीच्या बायबल पेपरवर, आर्ट पेपरवर आणि नानफान तोटा या तत्वावर जनतेपर्यंत पोहोचवायचा असा निर्णय घेऊन ट्रस्ट स्थापन केला. होणाऱ्या खर्चावर जनतेला वाङ्मय देता आलं पाहिजे. या पद्धतीने असं सभासद जवळजवळ 700 सभासद या पतसंस्थेचे, या प्रकाशन संस्थेचे आणि त्याद्वारा नानफान तोटा या तत्वावर जनतेला
हे सहकार्य करायचं आणि त्यातून आपल्या सभासदांना हे लाभ की प्रकाशनाची प्रत्यान्नाय मिळून जाईल. या प्रकारे हा प्रकाशन संस्थेचा आम्ही कार्यभाग ठरवलेला आहे. ज्ञानेश्वरी गाथा, नामदेवांची गाथा, भजनी मालिका, हरिपाठ इत्यादी ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. गाडीमध्ये जेवढा असेल ते आपल्याला मिळू शकेल, जे नसेल ते आपल्याला आळंदी सदनला मिळू शकेल. इतरत्र कुठेही वाङ्मय मिळू शकत नाही. तर या दृष्टीने आपण सर्वांनी उपयोग करून घ्या.